नमस्कार यूट्यूब फॅमिली. अतिशय पौष्टिक आणि शरीरासाठी तितकीच थंडवा देणारी अशी चिलाची भाजी बनवायची आहे. व्यवस्थित अशी निसून भाजी घेतली. भाजी बारीक चिरायची आहे. ह्या भाजीला जास्त माती राहते. चिरून घेऊन धुवून घ्यायचे. अतिशय पौष्टिक आहे ही भाजी. भाजी चिरायची झालेली आहे. भाजी 2-3 पाण्याने व्यवस्थित अशी धुवून घ्यायची. जास्त माती राहते. खायला पण खूप छान लागते ही भाजी. दोन ते 3 पाण्याने धुवून घ्यायची भाजी. भाजी 2-3 पाण्याने धुतलेली आहे. मोकळी करून घ्यायची. भाजी बनवून घ्यायची. त्यासाठी कांदे घेतलेत चिरून. 2 कांदे घेतलेत. लसूण घेतलाय. कढाई घेतली. गॅस चालू केलेला आहे. तेल टाकायचंय. तेल गरम झाले. लसूण टाकायचंय. लसूण तेलामध्ये भाजून घ्यायचंय. लसूण भाजलेला आहे. बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे. तेलामध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजलेला आहे. जास्त पण भाजायचा नाही. मसाले टाकायचे. धना पावडर, लाल तिखट, लाल तिखट आणि धना पावडर भाजायची तेलामध्ये. कांदा जास्त भाजायचा नाही. असा भाजल्यानंतर छान लागते भाजी. भाजी टाकायची. एकत्र बनवून घ्यायची भाजी. डाळ टाकायची. भिजवलेली डाळ आहे मुगाची. डाळ पूर्ण भाजीमध्ये एकत्र बनवून घ्यायची. मीठ टाकायचे. चवीपुरतंच टाकलेलं आहे. भाजी 5 मिनिट शिजून घ्यायचे. झाकण ठेवायचे. झाकण ठेवलेलं आहे. 5 मिनिट शिजून द्यायची भाजी. 5 मिनिट झाले. शिजलेली आहे भाजी. काढे शिजायला उशीर लागतो. छान अशी शिजलेली आहे.
खायला पण खूप छान आहे आणि पौष्टिक पण आहे. शेंगदाण्याचं कूट टाकायचे. कूट टाकलेलं आहे शेंगदाण्याचं. झालेली आहे भाजी, छान झालेली आहे. गॅस बंद करायचा आहे. तयार झालेली आहे भाजी, छान झालेली आहे. तयार झालेली आहे भाजी. एकदम गावाकडच्या पद्धतीने बनवली आहे, साध्या पद्धतीने. पौष्टिक तर तितकीच आहे ही भाजी, छान झालेली आहे.